मालवन में 8 महीने पहले बनाई गई छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा ढही गई। इससे शिव प्रेमी काफी नाराज हैं। महाविकास आघाड़ी के कार्यकर्ताओं ने जितेंद्र आव्हाड के नेतृत्व में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा का दूध से अभिषेक कर राज्य सरकार के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। मालवन के राजकोट किले में बनाई गई छत्रपति शिवाजी महाराज की 35 फीट की प्रतिमा ढाई गई। इस प्रतिमा का उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने 4 दिसंबर 2023 को मालवन में किया था। हालांकि करोड़ों की लागत से बनी यह मूर्ति महज 8 महीने में ढहने की से शिव प्रेमियों में नाराजगी जताई। बुधवार को एनसीपी शरद पवार, शिवसेना ठाकरे गुट और कांग्रेस कार्यकर्ताओं ने ठाणे के मसुंदा झील में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के सामने विरोध प्रदर्शन किया। इस आंदोलन में पूर्व सांसद राजन विचारे, एनसीपी नेता जितेंद्र आव्हाड, एनसीपी जिला अध्यक्ष सुहास देसाई, कांग्रेस जिला अध्यक्ष विक्रांत चव्हाण, ठाणे कांग्रेस प्रवक्ता सहित सैकड़ों कार्यकर्ता उपस्थित थे। मला वाटतं 10 वर्षापूर्वी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या ठिकाणी आले आणि लोकांनी त्यांना मतं दिली। परंतु आज तुम्ही जर बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आज तुम्ही समुद्रामध्ये मुंबईला पुतळा त्या ठिकाणी बसवणार होते, त्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी झालं आणि आज तुम्ही बघितलं असेल की ज्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी 6,500 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले, परंतु अजूनही तिथलं काम सुरू झालं नाही। सर्व नद्यांचं, देशातल्या सर्व नद्यांचं पाणी तिथे घेऊन आले होते। स्वतः देशाचे पंतप्रधान या ठिकाणी आले होते आणि मोठा सोहळा त्या ठिकाणी केला आणि आजही एक वीट तिकडे रचलेली नाहीत। बाबासाहेबांचं स्मारकचं काम चालू आहे, ते सुद्धा असंच अर्धवट चालू आहे, ते सुद्धा हे चालू आहे। आज कितीतरी वेळेला या देशातल्या महापुरुषांचा अपमान या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल भ्रष्टाचाराची सीमा ओलांडलेली आहे। आज मालवण मधला जो हा राजकोट किल्ल्यातील जो या ठिकाणी पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा ज्या पद्धतीने जी काही घटना घडली आणि ज्या पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल, सरकार काल तर मुख्यमंत्री सर्व दहीहंड्याला फिरत होते। कोकणाला वादळ हे नवीन नाही। वादळ वाऱ्यामुळे कोकणात एक साधं नारळही पडत नाही। असं असताना कोकणामध्ये आपटे नावाच्या गृहस्थांनी बनवलेला पुतळा हा तुटतो, फुटतो आणि खाली पडतो। जे स्वतः महाराज अनेक वादळ वाऱ्यांना सामोरे गेले, स्वराज्याची स्थापना केली आणि इथल्या रयतेला सुखी केलं। महाराष्ट्र ओळखला जातो तो शिवरायांमुळे। आज या भ्रष्ट सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे ज्याने एकही पुतळा बांधला नव्हता त्या आपटेला कॉन्ट्रॅक्ट मिळतं। पुतळा बनवायला 3-3, 4-4 वर्ष लागतात। यांनी तो 3 महिन्यात का 15 दिवसात का काहीतरी बनवला। ह्याच्यावर साधं कोणाचं लक्षही नव्हतं। तो पुतळा बघितल्यानंतर ते शिवाजी महाराज वाटतच नव्हते, पण या सरकारने कधीही काळजी घेतली नाही। आपले महाराज महाराजांसारखेच दिसले पाहिजे हे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातली इच्छा, असले मनातली नाही। हा पुतळा तुटला हा शुभ संकेत नव्हे। महाराजांनी सांकेतिक भाषेत काहीतरी खुणवलंय। महाराजांच्या मनातली राज्य व्यवस्था नव्हे। 50% सगळ्यात 50% होणार असेल तर हेच होईल। कुठे ब्रिज तुटतोय, कुठे रस्त्याला खड्डे पडतायत, कुठे रस्ते खाली जात आहेत। महाराजांकडे हे नव्हतं। 100, 200 वर्ष पुतळे या जगात आहेत। स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 1886 साली बांधला गेला, अजून इंचभरही हललेला नाही। तो बनला फ्रान्स मध्ये आणि गेला अमेरिकेत। आपल्या मागचा पुतळा, या पुतळ्याला बांधुरी 50 वर्ष झाली आहेत। पहिला जो पुतळा कोल्हापुरात बांधला गेला त्यालाही जवळजवळ 100 वर्ष पूर्ण झाली आहेत। हा महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास आहे। आजही अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ कलावंत शिल्पकार आपल्याकडे आहेत जे विविध पुतळे बनवत आहेत।
त्यांना विचारात न घेता या आपटेला कुठनं शोधून आणलात तुम्ही? महाराष्ट्राला माहिती द्या या आपटेने किती पुतळे बनवले होते. कुठलाही अनुभव नसताना आपटेला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट का दिलं? ह्याची तपासणी का नाही करून घेतलीत? मी स्वतः पुतळा बनवलाय, मी नाही बनवलाय पण लोकवर्गणीतनं बनवलाय कळवा नाक्यावर. या बघा त्या पुतळ्याची शान. गेटवे ऑफ इंडियावरचा पुतळा बघा, बघा त्या पुतळ्यावरची शान. महाराष्ट्रातला पहिला पुतळा अश्वरूढ पुतळा हा नेहरूंच्या हस्ते बसवण्यात आला. बघा त्या पुतळ्याची शान. महाराज म्हणजे महाराष्ट्र आहे हो. महाराष्ट्र म्हणजे महाराज म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आहे. आज सगळ्यालाच तडा गेला. नुसता महाराजांचा पुतळा पडला नाही तर मराठी माणसाच्या हृदयाला भेगा पडल्या. अजूनपर्यंत शासनाच्या वतीने एकही माणूस बाहेर आला नाही आणि महाराजांची माफी मागितली नाही. महाराज चुकलं. आपल्या संस्कारात कोणी माफी मागितली तर महाराष्ट्र उदार मनाने माफ करतो. महाराष्ट्राचं मन फार उदार आहे. पण चुकी असून पण तुम्ही माफी मागणार नसाल तर महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवेल.